नमस्कार. कधी-कधी असं होतं ना, की निसर्गातल्या साध्या-सुध्या गोष्टी पण आपल्याला एकदम अनाकलनीय वाटू लागतात. आज आपण भा. तांबे यांच्या अशाच एका प्रसिद्ध कवितेच्या गूढरम्य जगात शिरणार आहोत. ही गोष्ट आहे एका लहान मुलाची. तो ना एका अदृश्य शक्तीला पाहतो, ऐकतो आणि घाबरतो सुद्धा. पण ही शक्ती आहे तरी कोण? चला तर मिळून उलगडूया हे रहस्य. तर या प्रवासात आपण काय करणार आहोत? सगळ्यात आधी आपण कवितेतलं गूढ समजून घेऊ, मग त्या गुढामागचं सत्य काय आहे ते शोधू आणि सगळ्यात शेवटी कवीनेही अशी शब्दांची जादू केली तरी कशी तेही पाहणार आहोत. चला तर मग थेट कवितेच्या वातावरणातच जाऊया. कल्पना करा, एक लहान मुलगा आहे आणि तो आपल्या आईला एका गूढ न दिसणाऱ्या अस्तित्वाबद्दल सारखे प्रश्न विचारतोय. आणि कवितेचं सगळं रहस्य ना ते याच एका प्रश्नात दडलंय. कोण गे आई? अहो, हा काही साधा प्रश्न नाहीये. यात उत्सुकता तर आहेच, पण त्यासोबत एक हलकीशी अनोळखी भीतीसुद्धा आहे. आणि हे गूढ वातावरण तयार करण्यासाठी कवीने काही खास जागा निवडल्यात बरं का. जरा डोळ्यासमोर आणा. एक मोडकळीस आलेलं देऊळ, गडावरची एक एकाकी वाट, नदीचा अगदी शांत काठ आणि वाऱ्याने सळसळणारं वेळूचं म्हणजे बांबूचं दाट बन. खरंय की नाही? अशाच ठिकाणी तर रहस्य जन्माला येतात. बरं, मग त्या मुलाला नक्की असं काय अजब दिसलं? आता ते पाहूया. तो आईला एकामागून एक असे प्रश्न विचारतो ना, की ते गूढ आणखीनच दाट होत जातं. त्याचा पहिला प्रश्न आहे झाडांबद्दल. त्याला असं वाटतंय की कुणीतरी मुद्दाम वडाच्या पारंब्यांना म्हणजे त्या दाढ्यांना ओढून हलवतंय. जणू काही एक अदृश्य शक्ती त्या झाडांशी खेळतीये. मग येतो एक आवाज. त्याला ना एक इतकी जोरदार शिट्टी ऐकू येते की त्यापुढे पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा काहीच नाही. पण गंमत म्हणजे ही शिट्टी घालणारं आसपास कोणीच दिसत नाहीये. आणि मग तो एक दृश्य पाहतो. काय सांगू? वाळलेली सोनेरी पानं जमिनीवर गोल गोल फिरून नाचतायत. जणू काही कोणीतरी जादू करून त्यांना नाचवतंय. आता हे दृश्य त्या लहान मुलासाठी किती अनाकलनीय असेल, विचार करा. पण आता होतं काय की सुरुवातीला जी उत्सुकता होती ना, तिचं रूपांतर हळूहळू भीतीत होऊ लागतं. जेव्हा त्या मुलाला आपल्या प्रश्नांची काही उत्तरच मिळत नाहीत, तेव्हा तेच गूळ त्याला घाबरवायला लागतं. तो बिचारा धीर करून आवाज देतो, पण उत्तरादाखल काय तर फक्त स्वतःच्याच आवाजाचे प्रतिध्वनी, म्हणजे वांकोल्या. आणि या एकाकीपणामुळे त्याची भीती अजूनच वाढते. आणि मग सगळं इतक्या वेगाने घडतो. तो हाका मारतो, प्रतिसाद मिळत नाही, छातीत धडधड वाढते आणि अखेरीस तो घाबरून थेट पळच काढतो. आणि इथे तर त्याच्या भीतीचा कळस होतो. ती अदृश्य शक्ती आता त्याला फक्त गूढ वगैरे वाटत नाहीये, तर ती चक्क आपला पाठलाग करते असं त्याला वाटू लागतं. तर मग कोण आहे ही अदृश्य भीतीदायक शक्ती? चला अखेर या रहस्यामागचं सत्य काय आहे ते पाहूया. तर त्या मुलाला जे काही गूढ आणि भीतीदायक वाटत होतं ना, त्या सगळ्या मागे होती एकच साधी नैसर्गिक शक्ती, आणि ती म्हणजे वारा. तर असं आहे हे कोडं. म्हणजे बघा, जी गूढ शिटी वाटत होती तो खरं तर होता बांबूच्या बनातून वाहणारा वारा. जो पारंब्यांना ओढणारा अदृश्य हात वाटत होता तोही वाऱ्याचाच खेळ होता. आणि ते पानांचं जादुई नृत्य, अहो, ते दुसरं तिसरं काही नसून वाऱ्याने तयार केलेलं एक छोटंसं वावटर होतं. याचा अर्थ काय की हा सगळा खेळ होता त्या मुलाच्या कल्पनाशक्तीचा, जिने साध्या नैसर्गिक घटनांना एका गूढ शक्तीचं रूप दिलं होतं. बरं, कवितेतलं गूढ तर आपल्याला कळलं, पण प्रश्न हा आहे की कवी भा. तांबे यांनी ही कविता इतकी प्रभावी बनवली तरी कशी? चला, त्यांच्या या शब्दजादूमागची काही तंत्र समजून घेऊया. तांबे यांची खरी जादू आहे त्यांच्या शब्दांमध्ये. ते वापरतात मानवीकरण, म्हणजे काय तर वाऱ्याला माणसासारखं वागवतात, जसं की तो शिटी घालतोय किंवा पाठलाग करतोय. शिवाय संपूर्ण कविता प्रश्नांच्या स्वरूपात असल्यामुळे आपली उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. आणि शीळ, धडधडे ह्यांसारखे शब्द, आहा, या शब्दांमुळे ते दृश्य आणि आवाज थेट आपल्या डोळ्यांसमोर आणि कानात जिवंत होतात. आणि या कवितेला जो एक क्लासिक फील येतो ना, तो त्यांच्या जुन्या मराठी शब्दप्रयोगांमुळे. उदाहरणार्थ देखिलेन म्हणजे पाहिलं, किंवा खिंडारीन म्हणजे अरुंद वाटेत. ही जुनी काव्यात्मक भाषा कवितेच्या त्या गूढ वातावरणाला अजूनच गडद करते. थोडक्यात सांगायचं तर या कवितेचा सार हेच आहे: बालपणीची निरागस कल्पनाशक्ती
आणि आपल्या सभोवतालचं नैसर्गिक जग यांचा एक अद्भुत मेलाप. भा. तांबे आपल्याला एक सुंदर गोष्ट आठवण करून देतात की आपली कल्पनाशक्ती साध्यासुध्या गोष्टींनाही किती गूढ आणि आयुष्यभर लक्षात राहील असं बनवू शकते. आणि शेवटी एक प्रश्न मागे उरतोच. त्या लहान मुलाप्रमाणेच आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी वास्तव आणि कल्पनाशक्ती यांच्यातलं अंतर थोडं धुसर होतंच. मग आपण या दोन्हींमधली सीमारेषा नक्की आखतो तरी कशी? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?